वैभव सूर्यवंशी कोण आहे, काय करतो हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती असेल. पण मध्य प्रदेशातील देवकुमार मीना आणि कुलदीप कुमार हे दोघं कोण आहेत, त्यांच्यासोबत काय झालंय हे तुम्हाला कोणालाच माहिती नसेल. मला पण माहिती नव्हतं. पण सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात कळलं की ते दोघं खेळाडू आहेत. त्यांनी पोल वॉल्ट या खेळामध्ये 5.45 मीटर उंच उडी मारून एक नॅशनल रेकॉर्ड बनवलंय. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे दोन नॅशनल रेकॉर्ड बनवणारे खेळाडू त्यांचे वॉल्ट पोल हे ई रिक्षामध्ये टाकून घरी घेऊन चालले होते. म्हणजे शोकांतिका पहा. क्रिकेट सारख्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूने जर 50 किंवा 100 जर रन मारले तर दुसऱ्या दिवशी सगळ्या सोशल मीडियावर, सगळ्या न्यूजपेपरमध्ये त्यांच्याच बातम्या असतात आणि देशभर त्यांचीच चर्चा होते. पण हे दोन खेळाडू नॅशनल रेकॉर्ड तोडून सुद्धा कोणाला माहितीच नव्हते. व स्पॉन्सर, ॲडव्हर्टिजमेंट तर सोडाच, त्यांच्याकडे ते पोल घरी नेण्यासाठी सुद्धा सोय नव्हती. आणि एवढंच नाही, त्या देवकुमार आणि मीना कुमार यांनी सांगितलं की एकदा ते सामना संपवून रेल्वेमधून घरी चालले होते. पण कल्याणमध्ये एका TTEने त्यांना अडवलं आणि हे तुमचे स्टीलचे पोल तुम्ही रेल्वेमध्ये आणले म्हणून फाईन लावला. आता विचार करा, उद्या जर धोनीची बॅट निलामीसाठी काढली तर कित्येक कोटीची बोली लागेल. पण या दोन खेळाडूंसारखे देशामध्ये असे असंख्य खेळाडू आहेत जे क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळतात. त्यांची परिस्थिती या दोघांसारखीच आहे आणि त्यांना जनतेचे तर अटेन्शन मिळतच नाही आहे. सोबत सरकारसुद्धा त्यांना इक्विपमेंट किंवा ग्राउंड यासारख्या बेसिक गोष्टीसुद्धा उपलब्ध करून देत नाही किंवा त्यांना त्या फॅसिलिटीज मिळत नाहीत. आणि मग जेव्हा ऑलिम्पिक येतं तेव्हा इतर देश जेव्हा 100 गोल्ड मेडल जिंकतात तेव्हा आपल्या देशाकडे 10 ते 15 असतात फक्त. मग देशभरातील जनता ओरडते की आपल्या खेळाडूंना काहीच येत नाही. पण त्यांना जर या फॅसिलिटीज दिल्या नाही सरकारने, त्यांना जर आपण अटेन्शन दिलं नाही, प्रोत्साहन दिलं नाही तर काहीच होणार नाही. म्हणून मग जसं आपण क्रिकेटमधल्या खेळाडूंना सण उत्सवासारखं सेलिब्रेट करतो, तसंच इतर खेळाडूंना, इतर खेळाला सुद्धा सेलिब्रेट केलं पाहिजे. तरच कुठं ऑलिम्पिकमध्ये ते जातील आणि आपल्या देशाचं नाव रोशन करतील. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.